विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपल्या अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रोफेसर योगेश जाधव तुमचं स्वागत करतो। आज आपण सुरुवात करणार आहोत 11वीचा फर्स्ट चॅप्टर दॅट इज मॉडर्न पिरियॉडिक टेबल। हा सिलेबसनुसार 6वा चॅप्टर आहे, पण आपण याला शिकताना मात्र पहिल्यांदा शिकणार आहे। पण हा चॅप्टर बघण्याच्या आधी ज्या काही बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला गरजेच्या आहेत की ज्याचा उपयोग करून आपल्याला हा चॅप्टर सगळा समजून जाईल, त्याआधी आपण क्लिअर करूया आणि मग चॅप्टरला सुरुवात करूया। काय बेसिक कॉन्सेप्ट आहे बघा की आपल्याला इलेमेंट माहिती आहे। इलेमेंट म्हणजे काय, तर इलेमेंट इज अ सबस्टन्स दॅट कॅनॉट बी सबडिवाइडेड इनटू स्मॉलर सबस्टन्सेस। इलेमेंट हा असा सबस्टन्स आहे की ज्याचं डिव्हिजन स्मॉलर सबस्टन्सेसमध्ये सिंपल मेथडनं करता येत नाही, त्याला आपण काय म्हणतो, इलेमेंट असं म्हणतो। मग इलेमेंटला जर आपल्याला रिप्रेझेंट करायचं असेल, से एक्स हा इलेमेंट आहे, तर एक्स ह्या इलेमेंटचा ॲटॉमिक नंबर आपण इथं मेन्शन करतो आणि ॲटॉमिक मास नंबर इथं मेन्शन करतो। मग आता ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर आपल्याला काय सांगतो, तर ॲटॉमिक नंबर आपल्याला सांगतो की त्या इलेमेंटमध्ये किती प्रोटॉन आहेत, म्हणजेच ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स। तसंच इथं ॲटॉमिक नंबर, तसंच ॲटॉमिक मास नंबर, हा ॲटॉमिक मास नंबर आपल्याला काय रिप्रेझेंट करतो, तर ॲटॉमिक मास नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स। म्हणजे मास नंबर आपल्याला सांगतो की त्या इलेमेंटमध्ये प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन यांची ॲडिशन किती आहे। आपण एक एक्झाम्पल घेऊन लागलीच ते क्लिअर करूया। से कार्बन आहे, ज्याचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, पण त्याचा ॲटॉमिक मास 12 आहे। मग आता या कार्बनच्या बाबतीत आपण कसं सांगणार सांगा, ॲटॉमिक नंबर 6 म्हणजे त्याच्याकडं नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहे, तर नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू 6। त्याचा मास नंबर 12 आहे। आता मास नंबर 12 आहे याचा अर्थ बघा काय होईल, तर नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इज अगेन इक्वल टू 6। का इक्वल टू 6, तर हे 6 प्लस 6 इज इक्वल टू केले किती येणार आहे, 12। म्हणजेच त्या कार्बनचा काय येणार, ॲटॉमिक मास नंबर। म्हणजे ॲटॉमिक मास नंबर मधून तुम्ही जर ॲटॉमिक नंबर म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन्स जर सबट्रॅक्ट केले तर काय मिळतात, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स मिळतात। आता हे आपण का बघितलं, तर तुम्ही 10वीला ज्या काही थेऱ्या बघितलेल्या आहेत, डोबेरायनर ट्रायड बघितलं, न्यूलँड्स लॉ बघितला, मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल, मॉडर्न पिरियॉडिक टेबल, या सगळ्या ज्या थेरीज आहेत ते या कॉन्सेप्टवरती बोलतात, म्हणजे ॲटॉमिक नंबरवरती तसेच ॲटॉमिक मास नंबरवरती। म्हणून आधी आपण टॉपिक सुरू करायच्या आधी ह्या बेसिक कॉन्सेप्ट्स क्लिअर करून घेतल्या, ज्यांना आपण म्हणतो, एकाला म्हणतो ॲटॉमिक नंबर, दुसऱ्याला म्हणतो ॲटॉमिक मास नंबर। आय होप दिस इज नाउ क्लिअर व्हॉट इज ॲटॉमिक नंबर एज वेल एज व्हॉट इज ॲटॉमिक मास नंबर। आता आपण सुरुवात करूया आपल्या ओरिजिनल टॉपिकला, ज्याला आपण सांगणार आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल। चला तर मग आपण सुरुवात करूया हिस्ट्री ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल। आपण जर बोर्डचा सिलेबस बघितला तर बोर्डच्या सिलेबसमध्ये डायरेक्ट मॉडर्न पिरियॉडिक टेबलला सुरुवात केलेली आहे। हिस्ट्रीबद्दल डिस्कशन आपल्या स्टेट बोर्डच्या टेक्स्टबुकमध्ये नाही आहे, पण आपण जर CBSEचं टेक्स्टबुक बघितलं तर त्या टेक्स्टबुकमध्ये मात्र हिस्ट्रीबद्दल भरपूर डिस्कशन त्यांनी केलेलं आहे। आणि ॲज युजल आपल्याला माहिती आहे की नीट आणि JEE ह्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्याला बेसिक टेक्स्टबुक हे CBSEचंच पकडलं जातं। म्हणून आपण आधी
थोडी पिरियॉडिक टेबलची हिस्ट्री डिस्कस करणार आहे आणि मग पुढे जाणार आहे. आपल्याला असं माहीत आहे बघा की देर आर नोन एलिमेंट्स आर 180, म्हणजे आतापर्यंत 118 एलिमेंटचा शोध लागलेला आहे. हे जे 118 एलिमेंट आहे या 118 एलिमेंटमध्ये परत 92 एलिमेंट्स आर natural elements, whereas 26 elements are synthetic elements. Synthetic elements म्हणजे काय? These elements are purely man-made. They are artificially prepared in laboratory. म्हणजे आपल्याला जे 118 एलिमेंट माहित आहेत आजपर्यंत, त्या 118 एलिमेंट पैकी 92 एलिमेंट्स हे नॅचरल एलिमेंट्स आहेत आणि त्यानंतर 26 एलिमेंट हे सिंथेटिक एलिमेंट्स आहेत. दे आणखीन काय तर दोन महत्त्वाच्या गोष्टी. एक म्हणजे इन द इयर 1800 31 एलिमेंट्स वेअर डिस्कवर्ड. 1800 साली 31 एलिमेंट्सचा शोध लागला होता. हाच शोध वाढत वाढत इन द इयर 1865 1865 साली हाच नंबर आता झाला 63. मीन्स जसजशी वर्ष पुढे सरकतील तसतसं एलिमेंटचा नंबर वाढत चालला होता. मग जसजसं नवीन नवीन एलिमेंट डिस्कवर होतील तसतसं सायंटिस्टला असं रिअलाईज झालं की एलिमेंटला जर सिस्टमॅटिकली स्टडी करायचं असेल तर त्यांचं क्लासिफिकेशन केलं गेलं पाहिजे. त्याशिवाय एलिमेंटला सिस्टमॅटिकली स्टडी करता येणार नाही. मग एलिमेंटला सिस्टमॅटिकली स्टडी करता यावं म्हणून प्रत्येक सायंटिस्टनं आपापल्या पद्धतीनं एलिमेंटला क्लासिफाय करायला सुरुवात केली आणि या सगळ्याचा कॉन्सिक्वेन्स म्हणजेच आजचा मॉडर्न पिरियॉडिक टेबल. या सगळ्याचा कॉन्सिक्वेन्स याचा अर्थ असा बघा. आपण एक ॲनालॉजी बघूया. समजा चाकाचा शोध लागला, मग आपण असं म्हणतो की माणसानं चाकाचा शोध लावला हा त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा शोध होता. मग आता चाकाचा शोध लावताना ज्यानं कुणी तो शोध लावला त्यावेळी त्यानं हा विचार केला नव्हता की बाबा मी सायकल बनवेन, मी 2 व्हीलर बनवेन, मी 4 व्हीलर बनवेन. त्यानं फक्त चाकाचा शोध लावला, बाकीच्या गोष्टी आपोआप घडत गेल्या. तसंच प्रत्येक सायंटिस्टनं आपापल्या पद्धतीने एलिमेंटला क्लासिफाय करायला सुरुवात केली आणि त्या सगळ्याचा रिझल्ट म्हणजेच आजचा मॉडर्न पिरियॉडिक टेबल. बघूया मग क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट किंवा पिरियॉडिक टेबलचं ऑर्गनायझेशन यामधली पहिली थिअरी. मी पॉईंटला असं नाव देणार आहे की बाबा क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. हे जे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स आहे यामधली पहिली थिअरी आहे दॅट इज लवाइजर क्लासिफिकेशन. हा जो सायंटिस्ट आहे लवाइजर याने एलिमेंटला पहिल्यांदा क्लासिफाय करायला सुरुवात केली आणि या सायंटिस्टने एलिमेंटला 2 क्लासमध्ये क्लासिफाय केलं. अकॉर्डिंग टू लवाइजर the elements are classified into 2 main classes. त्यातला पहिला क्लास असा होता, या सायंटिस्टने असं सांगितलं की एलिमेंटमध्ये एक येतो मेटल्स आणि दुसरा येतो नॉन मेटल्स. त्याने यांची डेफिनेशन पण अशी केली की जो इलेक्ट्रॉन देतो म्हणजेच ज्याच्याकडून इलेक्ट्रॉन लॉस होतात त्यालाच म्हटलं जातं मेटल. म्हणजे जो इलेक्ट्रॉन लूज करतो त्याला म्हटलं जातं मेटल आणि जो इलेक्ट्रॉन घेतो म्हणजेच इलेक्ट्रॉन गेन करतो त्याला म्हटलं जातं नॉन मेटल. मग लवाइजरनं असं सांगितलं की बाबा आपल्याला जे एलिमेंट माहीत आहेत त्या एलिमेंटला 2 मध्ये क्लासिफाय करता येईल. एक म्हणजे मेटल्स म्हणजेच इलेक्ट्रॉन देणारे, दुसरा म्हणजे नॉन मेटल्स म्हणजेच इलेक्ट्रॉन घेणारे. आता जरी हे दिसताना व्यवस्थित दिसत असलं तरी या थिअरीला सुद्धा एक लिमिटेशन
लिमिटेशन असं आहे बघा की या थेरीनं ही डिड नॉट कन्सिडर. आता या थेरीनं काय कन्सिडर केलं नाही, तर आपल्याला माहित आहे की इलेमेंटमध्ये आणखीन एक प्रकार येतो, त्याला म्हटलं जातं मेटलॉइड्स. त्याला म्हटलं जातं मेटलॉइड्स. मग इलेमेंटमध्ये मेटल्स असतात, नॉन मेटल्स असतात आणि मेटलॉइड असतात. मग ह्यानं फक्त मेटल्स आणि नॉन मेटल्स कन्सिडर केले, यांनी फक्त मेटलॉइड कन्सिडर नाही केले. हे या थेरीचं लिमिटेशन आहे. दिस इज अबाउट दी फर्स्ट theory of classification of element, that is Lavoisier classification. आपण यानंतर बघणार आहोत that is Prout theory. ओके, पिरियडिक टेबलच्या हिस्ट्री मधली दुसरी थेरी आहे ज्याचं नाव आहे प्राउट थेरी, किंवा या थेरीलाच म्हटलं जातं युनिटरी थेरी. काय आहे ही थेरी? थोड्या आधी मी थेरी लिहितो बघा. थेरी अशी आहे की इफ हायड्रोजन इज considered as base, then all elements were made of hydrogen. म्हणजे काय? जर आपण हायड्रोजनला बेस म्हणून पकडला तर बाकी सगळे इलेमेंट हे हायड्रोजन पासून बनले. आता कसं झालंय बघा. आपल्याला असं माहित आहे की हायड्रोजनचा ॲटॉमिक मास असतो 1. पण हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 1 आहे असा विचार केला तर आपल्याला माहिती आहे की कार्बनचा ॲटॉमिक मास असतो 12. मग बघा, हा कार्बनचा ॲटॉमिक मास ज्या अर्थी 12 आहे त्या अर्थी कार्बन हा 12 हायड्रोजन पासून बनला आहे. म्हणजेच 12 हायड्रोजन एकत्र आले की तयार होतोय कार्बन, असं ही थेरी म्हणते. किंवा से सोडियम ॲटॉमिक मास आहे 23, म्हणजेच 23 हायड्रोजन जर एकत्र आले तर तयार होणार आहे सोडियम. सिमिलरली नायट्रोजन ॲटॉमिक मास 14, ऑक्सिजन ॲटॉमिक मास 16. आता कसं सांगणार बघा. नायट्रोजन हा 14 हायड्रोजन एकत्र आल्यानंतर तयार होतो. ऑक्सिजनचं कसं सांगणार? ऑक्सिजन हा 16 हायड्रोजन एकत्र आल्यानंतर तयार होतो. म्हणजे सिंपल भाषेमध्ये हायड्रोजन पासूनच बाकी सगळे एलिमेंट्स बनतात असं ही थेरी म्हणते. मी थोडं थेरीच्या हे जे ॲझम्पशन आहे त्यामध्ये थोडी वाढ करतो. द थेरी स्टेट्स दॅट इफ हायड्रोजन इज कन्सिडर्ड ॲज बेस देन ॲटॉमिक मास ऑफ ऑल एलिमेंट्स वेअर इंटिग्रल मल्टिपल्स ऑफ ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन. याचा अर्थ असा, हायड्रोजनला बेस पकडला आणि हायड्रोजनच्या मासला ज्या कुणाचं मास आपल्याला कन्सिडर करायचे त्याच्या मास नंबरनं फक्त मल्टिप्लाय करायचं, तुम्हाला त्या ॲटमचं मास मिळतं. हायड्रोजनला 12 मल्टिप्लाय केलं कार्बन, 23 मल्टिप्लाय केलं सोडियम, 14 मल्टिप्लाय केलं नायट्रोजन, 16 मल्टिप्लाय केलं ऑक्सिजन. अशी सिंपल ही थेरी सांगते. पण या थेरीचे सुद्धा 2 लिमिटेशन्स आहेत किंवा ड्रॉबॅक्स आहेत. तुम्ही त्याला ड्रॉबॅक्स म्हटला तरी चालेल, तुम्ही त्याला लिमिटेशन्स म्हटला तरी तुमचं बरोबर आहे. पहिला आणि महत्त्वाचा ड्रॉबॅक असा आहे की आपल्याला माहिती आहे की बाबा आयसोटोप्स. आता आयसोटोप्स म्हटलं की आपल्याला माहिती आहे की हायड्रोजनचे 3 आयसोटोप आहेत. त्यातला एक असतो H1, दुसरा असतो H2 आणि तिसरा असतो H3. मी जर हा आयसोटोप कन्सिडर केला आणि कार्बन हा हायड्रोजन पासून बनलाय तर या हायड्रोजन पासून कार्बन बनण्यासाठी फक्त 6 हायड्रोजन लागतील. मीन्स दिस कार्बन इज मेड अप ऑफ 6 हायड्रोजन ॲटम्स. मी जर हा कन्सिडर केला तर कसं सांगणार बघा. कार्बन इज मेड अप ऑफ ओनली 4 हायड्रोजन ॲटम्स. का? तर 4 × 3 12. इथं 6 का सांगा. 6 × 2 12.
मग नक्की कार्बन 12 हायड्रोजन पासून बनलाय, 6 हायड्रोजन पासून बनलाय का 4 हायड्रोजन पासून बनलाय? देयर इज अ कन्फ्युजन. एक. दुसरं, कार्बन मध्ये सुद्धा आयसोटोप आहे. आपल्याला माहिती आहे की कार्बनचे 3 आयसोटोप आहेत. कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14. मग आता मला सांगा, इथं कसं म्हणाल, कार्बन हा 12 हायड्रोजन पासून बनलाय, कार्बन हा 13 हायड्रोजन पासून बनलाय का कार्बन हा 14 हायड्रोजन पासून बनलाय? देयर इज अ बिग कन्फ्युजन. मग त्यामुळं या थिअरीचं पहिलं लिमिटेशन आहे ते म्हणजे आयसोटोप. दिस थिअरी डिड नॉट कन्सिडर आयसोटोप्स ऑफ एलिमेंट. या थिअरीचं दुसरं लिमिटेशन किंवा या थिअरीचा दुसरा ड्रॉबॅक असा आहे की ही थिअरी फ्रॅक्शनल ॲटॉमिक वेट कन्सिडर करत नाही. आता फ्रॅक्शनल ॲटॉमिक वेट याचा अर्थ काय? तर आपण याआधी बघितलेलं आहे 9वी-10वीला की मी जर क्लोरीन कन्सिडर केला तर क्लोरीनचा ॲटॉमिक वेट आपण घेतो 35.5. मग जर आपण 35.5 हा नंबर कन्सिडर केला तर बघा थिअरीनुसार कसं सांगणार आपण, क्लोरीन इज मेड अप ऑफ 35 हायड्रोजन अँड हाफ हायड्रोजन ॲटम. आता जर असं म्हटलं आपण तर याचा अर्थ काय सांगा, 35 पूर्ण हायड्रोजन ॲटम्स आणि एक अर्धा हायड्रोजन ॲटम असा याचा अर्थ होईल. पण ज्यावेळी ही थिअरी आली होती दॅट इयर इज 1815, या वर्षी तरी असं माहीत होतं की ॲटमचं डिव्हिजन करता येत नाही. जर ॲटमचं डिव्हिजनच करता येत नसेल तर असा हाफ ॲटम आपण कन्सिडर करू शकत नाही त्या वर्षी तरी. मग त्यानुसार या थिअरीचं दुसरं लिमिटेशन येतं दॅट इज फ्रॅक्शनल ॲटॉमिक वेट. ही थिअरी फ्रॅक्शनल ॲटॉमिक वेट कन्सिडर करत नाही. दिस इज अबाउट प्राउट थिअरी, ज्याला म्हटलं जातं युनिटरी थिअरी. यानंतर आपण बघणार आहे व्हेरी फेमस, जे तुम्ही 10वीला बघितले, डोबे-रायनरचं ट्रायड आणि त्याच्यानंतर न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेट्स. आता आपण बघूया डोबे-रायनर्स ट्रायड. हे जे डोबे-रायनर्स ट्रायड आहे हे 1817 साली डोबे-रायनर या सायंटिस्टनं एक्सप्लेन केलं होतं. काय आहे हे ट्रायड? तर त्यावेळी त्याला जे नोन इलेमेंट होते त्या नोन इलेमेंटचे त्याने 3-3चे ग्रुप केले. से लिथियम, सोडियम, पोटॅशियम. दुसरा ग्रुप त्याने केला कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम. तिसरा ग्रुप त्याने केला सल्फर, सेलेनियम, टेरियम. चौथा केला फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी. आणि शेवटचा ग्रुप त्याने केला क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. हा ग्रुप करताना त्याने काय आयडिया वापरली, तर जे 3 एलिमेंट येतील प्रत्येक ग्रुपमध्ये या 3 एलिमेंटच्या प्रॉपर्टी एकसारख्या आहेत. म्हणजे या तिघांच्या प्रॉपर्टी एकसारख्या, त्यानंतर या तिघांच्या एकसारख्या, यांच्या आणि यांच्या. मग एकसारख्या प्रॉपर्टी असणाऱ्या एलिमेंटचे जर 3-3चे ग्रुप केले तर त्याला एक गोष्ट ऑब्झर्व झाली, ती अशी होती, लिथियमचं ॲटॉमिक मास असतं 7, सोडियमचं असतं 23 आणि पोटॅशियमचं असतं 39. आपण जर फर्स्ट आणि थर्ड एलिमेंटच्या ॲटॉमिक मासची जर ॲडिशन केली तर ती ॲडिशन येते 46 आणि त्या ॲडिशनला जर 2 ने डिवाइड केलं तर मग मात्र नंबर येतो 23. म्हणजेच काय, तर पहिल्या आणि तिसऱ्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासची ॲव्हरेज काढायची. ती जी ॲव्हरेज आहे ती ॲव्हरेज एक्झॅक्टली मिडल एलिमेंटच्या ॲटॉमिक मास एवढी येते, असे ही थिअरी म्हणते. मग काय आहे डोबे-रायनर्स ट्रायड? where elements are arranged in a group of 3 having similar properties. Then the atomic mass of middle element is exact average of atomic mass of other two elements. थोडं मी आता 11वी मध्ये थोडी वाढ करतो. त्यामध्ये ही जी ॲव्हरेज असते ना ही एक्झॅक्ट एवढी येते किंवा त्या व्हॅल्यूच्या आसपास सुद्धा येते. म्हणजे इथं 23 आले, मे बी 23.5 अशी ॲव्हरेज येऊ शकते. पण
नियरली इक्वल मात्र व्हॅल्यू येते. त्यालाच आपण म्हणणार आहे डोबे-रायनर्स ट्रायड. आता कॉम्पिटिटिव्ह एक्झामला कसं विचारलं जातं बघा, मी तुम्हाला काही गोष्टी आणखीन एक्सप्लेन करतो बघा. की तुम्हाला समोर ट्रायड दिसत आहे 1 2 3 4 आणि 5. जेला यादी क्वेश्चन येऊन गेलाय किंवा नीटलाही यादी क्वेश्चन असा येऊन गेलाय, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ डोबे-रायनर्स ट्रायड. म्हणजे 4 ऑप्शन दिले जातात, त्या 4 ऑप्शनमध्ये यातले 3 ट्रायड असतात आणि 1 ट्रायड नसतो. आपल्या नोट्समध्ये कुठले नक्की ट्रायड आहेत आणि कुठले नक्की ट्रायड नाहीत ते सुद्धा व्यवस्थित दिलेलं आहे. देन असा एक क्वेश्चन येतो, विच ऑफ द फॉलोइंग इज अ डोबे-रायनर्स ट्रायड. म्हणजे यापैकी 1 ट्रायड दिलेलं असतं, बाकीचे ट्रायड्स नसतात. मग हे ओळखाल कसं? सोपा आणि सरळ हिशेब आहे बघा, की पिरियॉडिक टेबलमध्ये एकाखाली एक असणारे हे एलिमेंट्स आहेत, सक्सिडिंग एलिमेंट्स इन दी रिस्पेक्टिव्ह ग्रुप्स. मग लिथियमच्या खाली बरोबर सोडियम, सोडियमच्या बरोबर खाली पोटॅशियम, अख्ख्या पिरियॉडिक टेबलमध्ये असं आहे. हाही ग्रुप एकमेकांच्या खालीच आहे, हाही आहे, हाही आहे, हाही. तुम्ही एकदा ते बघितलं की मग लक्षात येईल की हे असं आहे. मग जे डोबे-रायनर्स ट्रायड नाही ना त्यामध्ये ही गोष्ट नसणार आहे की बाबा एकमेकांचे सक्सिडिंग एलिमेंट ग्रुपमधले तिथं नसतात. मग आपण या थेरीला म्हणणार आहे डोबे-रायनर्स ट्रायड. आणखीन एक गोष्ट की मी मगाशी बोललो बघा की 1800 साली 31 एलिमेंटचा शोध लागला होता आणि 1865 साली 63 एलिमेंटचा शोध लागला होता. आता तुम्हाला इथे दिसतंय बघा की एलिमेंटचा शोध लागताना ॲटॉमिक नंबरनुसार लागलेला नाही. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, पहिला जो शोध लागलेला एलिमेंट आहे तो हायड्रोजन असं नाही, दुसरा शोध लागला तो एलिमेंट हिलियम असंही नाही, तिसरा लिथियम, चौथा बेरिलियम असं नाही. तांबे, सोनं, चांदी, कार्बन हे एलिमेंट माणसाला खूप आधीपासून माहीत होते, ज्याचं पूर्णपणे एक्सप्लेनेशन आपल्याकडे सुद्धा नाही आहे की माणसाला नक्की सोनं कधीपासून माहीत आहे किंवा तांबं कधीपासून माहीत आहे किंवा लोखंड. त्यामुळं एलिमेंटचा शोध लागताना ॲटॉमिक नंबरनुसार लागलेला नाही. तुम्हाला ती गोष्ट इथंही जाणवते की एलिमेंट्स आर नॉट अरेंज्ड अकॉर्डिंग टू ॲटॉमिक नंबर्स. ही गोष्ट क्लिअर करून घ्या. दिस इज अबाउट डोबे-रायनर्स ट्रायड. लागलीच आपण बघूया, दॅट इज न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. चौथी थेरी दॅट इज न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. हा जो न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स आहे, काय सांगतो हा लॉ? आपण एलिमेंट लिहून घेऊया. लिथियम आहे, बेरिलियम आहे, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. देन सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन. फायनली पोटॅशियम अँड कॅल्शियम. मग या सायंटिस्टने काय केलं? एलिमेंट्स आर अरेंज्ड हॉरिझॉन्टली ॲज वेल ॲज व्हर्टिकली. पण ही अरेंजमेंट करताना त्यानं काय केलं तर एलिमेंट्स आर अरेंज्ड हॉरिझॉन्टली अकॉर्डिंग टू इन्क्रीज इन ॲटॉमिक मास. त्याच्यानंतर एलिमेंट्स आर अरेंज्ड व्हर्टिकली अकॉर्डिंग टू सिमिलर प्रॉपर्टीज. सिमिलर प्रॉपर्टी असणारे एलिमेंट एकाखाली ठेवले आणि जसजसं ॲटॉमिक मास वाढेल तसतसं एलिमेंटला हॉरिझॉन्टली अरेंज केलं. मी काहींचा ॲटॉमिक मास मेन्शन करतो. याचा ॲटॉमिक मास 7 आहे, याचं 11 आहे, 12, 14, 16, 19, 23, 24, 27, 30, 31, 32, 35.5, इथं आहे 39 आणि इथं आहे 40. आणि तुम्हाला असं दिसेल बघा की हॉरिझॉन्टली ॲटॉमिक मास वाढते आणि व्हर्टिकली सिमिलर प्रॉपर्टी असणारी एलिमेंट. आता हा लॉ काय सांगतो? ज्यावेळी तुम्ही असं हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल अरेंजमेंट कराल त्यावेळी काय दिसतं बघा, तर मी संगीतातले जे 7 सूर आहेत त्यांच्याशी याचं कंपॅरिझन करतोय. बघा कसं, मी लिथियमपासून सुरुवात करतोय,
मी लिथियमला जर 6 पासून सुरुवात केली तर सा रे ग म प ध नी आणि पुन्हा येणारा 8वा सूर म्हणजे परत एकदा सा, म्हणजे सा रे ग म प ध नी आणि सा. संगीतातल्या 7 सुरांशी याचं कंपॅरिझन केलं गेलं म्हणून तर याला म्हटलं जातं ऑक्टेव्स. तुम्ही 10वीला ऐकलेलं आहे की वेस्टर्न म्युझिक जे आहे त्यामध्ये हे 7 सूर असे आहेत: डो रे मी फा सो ला ते आणि पुन्हा एकदा येतो डो, म्हणजे डो रे मी फा सो ला ते आणि पुन्हा एकदा डो. असं संगीतातल्या 7 सुरांशी कंपॅरिझन केल्यानंतर न्यूलँडनं असं सांगितलं की प्रत्येक येणारा 8वा एलिमेंट हा त्याच्या प्रिसिडिंग पहिल्या एलिमेंट सारख्याच प्रॉपर्टीचा असतो. सोडियम नंतर आपण जर 8 मोजले तर बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8वा येणारा पोटॅशियम याच्याही प्रॉपर्टी सोडियम सारख्याच आहेत. म्हणजे प्रत्येक 8वा एलिमेंट हा त्याच्या पहिल्या एलिमेंट सारख्या प्रॉपर्टीचा असतो. असा न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ज आहे. आता कॉम्पिटिटिव्ह एक्झामला डोबेलॅनर ट्रायड आणि न्यूलँड लॉ मिळून कसे प्रश्न येतात बघा, की बाबा न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्हमध्ये तुम्हाला डोबेलॅनरचं ट्रायड कुठं दिसतंय का, तर तुम्हाला न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्हमध्ये डोबेलॅनरचे ट्रायड आहे ते म्हणजे हे ट्रायड ट्रायड. म्हणजे याचा अर्थ डोबेलॅनरनं जे काय सांगितलं होतं किंवा न्यूलँडनं जे काय सांगितलं होतं यामध्ये कुठेतरी काहीतरी कनेक्शन होतं, म्हणून या दोन्ही थेरी आपल्याला शिकायला सिलेबसमध्ये आहेत. आता या 2 थेरीच्या लिमिटेशनबद्दल मी कॉमनली बोलणार आहे. या दोन्ही थेरीचं लिमिटेशन काय आहे तुम्हाला जर आठवत असेल तर बघा, मी असं म्हटलं होतं की इन द इयर 1831 एलिमेंट्स वेर डिस्कवर्ड. मग 1800 साली जर 31 एलिमेंटचा शोध लागला होता तर हे वर्ष 1817. मग 1817 मध्ये हा एलिमेंट त्यातले किती हा सायंटिस्ट त्यातले किती एलिमेंट क्लासिफाय करू शकला बघा, तर 1 2 3 4 आणि 5 म्हणजे 5 तरी 15 एलिमेंट फक्त क्लासिफाय करू शकता, बाकीचे एलिमेंट्स मात्र क्लासिफाय करू शकला नाही. म्हणजे दिस क्लासिफिकेशन वॉज मेड फॉर लिमिटेड नंबर ऑफ एलिमेंट्स. त्याच्यानंतर इथं सुद्धा तुम्हाला दिसतंय की एलिमेंटचा नंबर 30 नाही आहे, कमी आहे. म्हणजे दिस इज क्लासिफिकेशन इज ऑल्सो फॉर लिमिटेड नंबर ऑफ एलिमेंट्स. दिस इज अबाउट डोबेलॅनर्स ट्रायड and Newland's law of octaves. Our next theory is Lauder-Meyer curve. हे जे लॉदर-मेयर सायंटिस्ट होते यांनी सर्टन फिजिकल प्रॉपर्टीज कन्सिडर केल्या. फॉर एक्झाम्पल त्या ज्या एलिमेंटला त्यांनी कन्सिडर केलं असेल त्याचं ॲटॉमिक मास वर्सेस कन्सिडर केलं ॲटॉमिक व्हॉल्यूम और कन्सिडर केला मेल्टिंग पॉइंट और कन्सिडर केला बॉइलिंग पॉइंट आणि त्यांच्या या फिजिकल प्रॉपर्टी वर्सेस ॲटॉमिक मास याचा कंपॅरेटिव्ह स्टडी केला. आणि त्यानंतर या लॉदर-मेयर या सायंटिस्टनं ॲटॉमिक व्हॉल्यूम वर्सेस ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट असा एक ग्राफ प्लॉट करून बघितला की जो ग्राफ तुम्हाला समोर दिसते. हा ग्राफ प्लॉट केल्यानंतर त्यांना काही ऑब्झर्वेशन्स बघायला मिळाली. ती ऑब्झर्वेशन्स आपण आता बघणार आहे. काय ऑब्झर्वेशन त्यांना बघायला मिळाली, तर त्यांचं पहिलं ऑब्झर्वेशन असं होतं की ग्राफमधली पीक पोझिशन म्हणजेच ग्राफमधली टॉप पोझिशन. ही जी टॉप पोझिशन आहे इथे जे इलेमेंट आहेत ते आहेत लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम आणि सेझियम. हे जे इलेमेंट आहेत यांना म्हटलं जातं हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेमेंट्स. मीन्स या लॉदर-मेयर कर्वचं पहिलं ऑब्झर्वेशन असं होतं की त्या कर्वमध्ये पीक पोझिशनला हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेमेंट असतात. या लॉदर-मेयर कर्वचं दुसरं ऑब्झर्वेशन असं होतं की या कर्वची किंवा या ग्राफची डिसेंडिंग पोझिशन. तुम्ही जर डिसेंडिंग पोझिशन बघितली, डिसेंडिंग पोझिशन म्हणजे कुठली, तर ही पोझिशन हा डिसेंडिंग पोर्शन आहे म्हणजे उतरता. आता डिसेंडिंग पोर्शनमध्ये आपल्याला दिसतंय की इथं मॅग्नेशियम आहे,
इथं कॅल्शियम आहे, इथं बेरिलियम आहे, इथं स्ट्रॉन्शियम आहे, इथं बॅरियम आहे. मग हे बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम हे जे इलेमेंट आहेत त्या इलेमेंट्सला म्हटलं जातं लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेमेंट्स. म्हणजे त्या लॉदरमेयर कर्वमध्ये डिसेंडिंग पोर्शनला लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेमेंट आहे. या लॉदरमेयर कर्वचं तिसरं ऑब्झर्वेशन असं आहे की ग्राफची किंवा त्या कर्वची बॉटम पोझिशन. आता बॉटम पोझिशन कुठं आहे बघा, तर ही बॉटम पोझिशन आहे. बॉटम पोझिशनला तुम्हाला कोण दिसतंय, तर बॉटम पोझिशनला बघा इथं सिलिकॉन आहे, इथं आर्सेनिक आहे, इथं हा अँटीमनी आहे. हे जे इलेमेंट आहेत या इलेमेंट्सला म्हटलं जातं मेटॅलॉइड्स. म्हणजे बॉटम पोझिशनला मेटॅलॉइड्स आहेत. प्लस आणखीन कोण आहे बॉटम पोझिशनला, तर बॉटम पोझिशनला कोबाल्ट आहे, आयर्न आहे, कॉपर आहे, झिंक आहे, त्यानंतर इथं कॅडमियम आहे. हे जे इलेमेंट आहेत या इलेमेंट्सला म्हटलं जातं ट्रान्झिशन इलेमेंट्स. म्हणजे लॉदरमेयर कर्वमध्ये बॉटम पोझिशनला मेटॅलॉइड आणि ट्रान्झिशन इलेमेंट असतात. हे तिसरं ऑब्झर्वेशन. चौथं आणि शेवटचं लॉदरमेयर कर्वचं ऑब्झर्वेशन असं आहे की असेंडिंग पोझिशन किंवा असेंडिंग पोर्शन. असेंडिंग म्हणजे चढता. ग्राफमध्ये जो चढता क्रम आहे किंवा जो चढता पोर्शन आहे या पोर्शनमध्ये इथं तुम्हाला क्लोरीन दिसतोय, इथं तुम्हाला ब्रोमीन दिसतोय आणि इथं तुम्हाला आयोडीन दिसतोय. क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन आपण यांना हॅलोजन्स असं म्हणतो आणि ते आर हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट्स. मग हा जो लॉदरमेयर कर्व आहे याच्यावरून आपण 4 ऑब्झर्वेशन्स सांगू शकतो की बाबा पीक पोझिशनला हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेमेंट्स आहेत, त्यानंतर डिसेंडिंग पोझिशनला लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेमेंट आहेत, त्यानंतर बॉटम पोझिशनला मेटॅलॉइड प्लस ट्रान्झिशन इलेमेंट आहेत आणि फायनली असेंडिंग पोझिशनला हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट आहेत. मग आता ह्या लॉदरमेयर कर्ववरती कॉम्पिटेटिव्ह एक्झामला किंवा जेई नीटला कसे क्वेश्चन येतात, तर आपल्याला ऑप्शन दिले जातात आणि विच ऑफ द फॉलोइंग इलेमेंट विल ऑक्युपाय पीक पोझिशन इन दी लॉदरमेयर कर्व, डिसेंडिंग पोझिशन इन दी लॉदरमेयर कर्व, असेंडिंग पोझिशन इन दी लॉदरमेयर कर्व और फायनली बॉटम पोझिशन. म्हणजे इलेमेंट दिला जाईल आणि तो कुठं असेल हे तुम्हाला प्रेडिक्ट करा असं सांगितलं जाईल. दिस इज अबाउट लॉदरमेयर कर्व. हिस्ट्रीमधला आपला लास्ट पार्ट दॅट इज टेलुरिक हेलिक्स. हे जे टेलुरिक हेलिक्स आहे ते सायंटिस्टचं नाव आहे डी चार्ल्स कोर्टिस. या सायंटिस्टने दिलेले हे टेलुरिक हेलिक्स आहे. हे जे टेलुरिक हेलिक्स आहे यालाच म्हटलं जातं 3 डायमेन्शनल पिरियॉडिक टेबल. आता 3 डायमेन्शनल पिरियॉडिक टेबल म्हणजे काय, से हा एक पेपर आहे. मी जर या पेपरवरती इलेमेंट अरेंज केली, मी जर अशी इलेमेंटची अरेंजमेंट केली, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिलिझियम, त्यानंतर इथं खाली मी जर अरेंज केला बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, त्यानंतर स्ट्रॉन्शियम आणि मग बेरियम, आणि मी जर हे सिलेंड्रिकलमध्ये हा पेपर जर पकडला तर बघा हे असं दिसेल. इथं तुम्हाला दिसेल लिथियम, हा पेपर थोडा फिरवला की इथं दिसेल मग सोडियम, आणखीन फिरवला की मग दिसेल पोटॅशियम, मग रुबिडियम, मग सिलिझियम. म्हणजे हा फिरता पिरियॉडिक टेबल असणार आहे. नॉर्मली पिरियॉडिक टेबल आपण प्लेन पेपरवरती बघतो, पण हा टेलुरिकचा कसा असेल तर पूर्ण डायमेन्शनमध्ये तुम्ही फिरणार आहात ज्यावेळी तुम्ही इलेमेंट ऑब्झर्व करत असाल त्यावेळी, किंवा हा पिरियॉडिक टेबल फिरवणार आहे. म्हणून हा जो टेलुरिक हेलिक्स आहे त्याला म्हटलं जातं की 3 डायमेन्शनल पिरियॉडिक टेबल. दिस इज अबाउट टेलुरिक हेलिक्स which is also known as 3 डायमेन्शनल पिरियॉडिक टेबल.